ज्या इमारतीतून महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयातल्या सुरक्षेतली एक मोठी त्रूट आता समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाबाहेर तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। अज्ञात महिलेने हा प्रकार केलाय। या महिलेने देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी केली आहे। या महिलेने मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश मिळवलेला होता। चक्क उपमुख्यमंत्र्यांच्याच आणि गृहमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून हे कृत्य करणाऱ्या अज्ञात महिलेचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय। केशव उपाध्ये आणि संजय शिरसाट यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। मला असं वाटतं की या सगळ्याच्यामध्ये विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजेत। अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं। एखादा प्रश्न मिटला नाही, खरं देवेंद्रजींचं ऑफिस हे लोकाभिमुख ऑफिस समजलं जातं, तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नासधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं। तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। एखाद्याला काय त्याचं काम झालं नाही झालं किंवा एखाद्याचा काही रोष असेल किंवा तिला कोणी पाठवलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही। आणि लोकांना आपल्याला काहीतरी त्यांना दाखवायचं आहे। आता आजकाल ह्या निवडणुकीमध्ये हे सर्व प्रकार घडणार आहेत। मग आता महिलेने का देवेंद्र फडणवीसचं कार्यालय तोडलं? मग त्यांच्या अंतर्गत काही विरोध आहे का त्यांना पक्षाच्या अंतर्गत का लोकांनी केले का उचकवलं, असं सगळे प्रश्न उपस्थित होतील। परंतु असं काही नसतं। ही घटना कशी घडली आणखी मलाही माहिती नाही, त्याची माहिती जरूर मी घेईल, परंतु अशा घटना विरोधकांकडून घडवल्या जातात एवढं मात्र निश्चित आहे। या इमारतीतनं महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयातील सुरक्षेतली मोठी त्रूट समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अज्ञात महिलेने हा प्रकार केलाय। या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी देखील केली आहे। या महिलेने मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश मिळवला होता। मात्र चक्क उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून हे कृत्य करणाऱ्या अज्ञात महिलेचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया। आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत, आता निवडणुका फार जवळ आल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।